हे दे प्रेम आलो काही होणार नाही. मी थांबलो इकडे. मी थांबलोय. कोणी येणार नाही. त्याला तिकडे जाऊ. एवढा साहेब 10 फुटाचा रस्ता दिला त्याला. 10 फुटाचा रस्ता दिला. आता काय आम्ही काय घरी जाणार नाही. एवढा मोठा रस्ता दिला 10 फुटाचा. एवढा 10 फुटाचा रस्ता दिला. आम्ही काय करतो त्यांना सांगा. त्यांना पण सांगितलं आम्ही 10 फुटाचा साहेब रस्ता सोडला जाऊ दे त्यांना. पण साहेब घोषणा द्यायच्यावर गेले तरच. नाही तर जायला 10 फुटाचा रस्ता दिलाय. आम्ही माझ्यावर त्याला 10 फुटाचा रस्ता दिला त्याला काही होणार नाही. मी चांगलो मी तुम्हाला सांगतो. मी सांगेपर्यंत काय व्हायचं होणार नाही साहेब. मी सांगतो. मी स्वतः उभा रस्ता किती अजून 10 फुटाचा रस्ता सोडला. 10 फुटाचा रस्ता सोडला त्याला तिकडे जाऊ दे. हे बघा जात आहेत ना. जाऊ दे ना. मी कुठं का नाही जाऊ दे त्यांना. हे बाकी कोणी काय करायचं नाही रे. हे कोणी काय करायचं नाही. बघा मध्ये आदित्य ठाकरे तेव्हा जाणार आहे तरी ही इकडे थांबणार आहे. बंदोबस्तात आदित्य ठाकरे आता बाहेर पडतील या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी सक्त ताकीद दिलेली आहे की जर या ठिकाणाहून जायचं असेल तर कोणत्याही प्रकारची घोषणा करायची नाही. आम्हाला 10 फुटाचा रस्ता देतो त्या रस्त्यावरून जायचं. मात्र इतर कुठलीही घोषणा जर दिली तर मात्र या ठिकाणाहून बाहेर पडायला देणार नाही. मग मात्र याला प्रशासन जबाबदार असेल अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते आता या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. या ठिकाणी माजी खासदार निलेश राणे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आता आदित्य ठाकरे यांच्या समवेत या ठिकाणी राजन साळवी देखील आहेत, वैभव नाईक देखील आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग हे या ठिकाणी आलेले आहेत. लोकांना एका बाजूला करण्याचं काम एकीकडे पांगवण्या म्हणता येणार नाही, कारण पोलीस अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन बाजूला करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा जर दिल्या तर मात्र वातावरण बिघडेल असं मात्र भाजपच्या कोटातून सांगितलं जात आहे. निलेश राणे यांनी पोलिसांशी सक्त ताकीद देऊन आता सध्या या ठिकाणी आदित्य ठाकरे हे बाहेर पडतील आणि या ठिकाणाहून ते सभास्थळी जातात की अन्य कुठल्या ठिकाणी जातात की मुंबईकडे रवाना होतात हे मात्र पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सभास्थळावर गेले तर मात्र भाजप पुन्हा एकदा त्यांच्यावर कोणत्याही नेत्यावर जर आक्रमक टीका झाली तर भाजप प्रत्युत्तर देऊ शकतं का हे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मात्र जर ह्या संपूर्ण प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या वतीने तसेच आमदार राजन साळवी असतील, आमदार वैभव नाईक असतील, त्याचप्रमाणे माजी खासदार या ठिकाणी विनायक राऊत असतील हे आता बाहेर घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेनेचं भगवमय वातावरण जे आहे ते वरच्या बाजूला या ठिकाणी पाहायला मिळते. किल्ल्याच्या बाजूला
राजकोट किल्ला जो आहे त्या राजकोट किल्ल्यावर ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे एकवटलेले पाहायला मिळतात. तर दुसरीकडे जर वरची बाजू बघितली ज्या ठिकाणी मूर्ती होती महाराजांची जी कोसळलेली आहे त्याची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांना बाहेर जाण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी मज्जाव केला आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी वरती अगदी वरच्या बाजूला म्हणजेच ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात. आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे देखील फोन आलेला पाहायला मिळालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची चौकशी देखील केली, त्याचप्रमाणे सूचना देखील केल्या. मात्र आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भाजपचे कार्यकर्ते एवढा वेळ देऊन देखील 10 मिनिटाच्या आत तुम्ही कार्यकर्त्यांना बाहेर काढा, अन्यथा या ठिकाणी मोठं आंदोलन पुन्हा एकदा होईल आणि याला परिस्थितीला संपूर्ण जबाबदारी इथलं प्रशासन राहील असा देखील आरोप जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो. अशा ज्या या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी सिंधुदुर्गात मालवणमध्ये पाहायला मिळते. मात्र दोन्ही बाजूला बॅरिकेड करून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या तरी मज्जाव केलेला पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी विनायक राऊत असतील, वैभव नाईक असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते असतील, हे मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आता झेंडे घेऊन या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या समवेत उपस्थित आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांना एक कवच जे आहे ते कार्यकर्त्यांचं कवच आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांना काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांचा फोन देखील आला होता आणि त्याची चौकशी जी आहे ती देखील केली होती आणि आपल्या मुलांची चौकशी करण्यासाठी फोन आला होता. असं नव्हतं तर या जिल्ह्यासाठी किती भ्रष्टाचार झाला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता आदित्य ठाकरे यांचा जो कार्यकर्त्यांसमोरचा ताफा आहे तो बाहेर पडताना पाहायला मिळतो. या ठिकाणी कार्यकर्ते ते बाहेर पडताना दिसत आहेत. जर आपण पाहिलं दृश्यांमध्ये तर आदित्य ठाकरे या ठिकाणाहून बाहेर पडतील. आता आदित्य ठाकरे
फाईट होईल. एक मिनिट. कॅमेरा फ्रेम लाव. चला